न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। सराईत आरोपींकडून चोरीची मोटारसायकलसह एकूण 1,17,000 किमतीचा मुद्देमाल जप्त। श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी। दिनांक 16 मार्च रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास फिर्यादी विलास चंद्रभान वलेकर वय 48 वर्ष, व्यवसाय नोकरी, हल्ली मुक्काम छत्रपती साखर कारखाना कॉलनी एरिया माजलगाव जिल्हा बीड हे त्यांचे पल्सर मोटरसायकलवर शिर्डी येथून दर्शन करून श्रीरामपूर मार्गे त्यांच्या राहते गावी जात असताना त्यांना श्रीरामपूर नेवासा रोडवरील पोस्ट ऑफिस समोर श्रीरामपूर येथे 3 अनोळखी इसमांनी मोटरसायकलवर येऊन फिर्यादीच्या मोटरसायकलला त्यांची मोटरसायकल आडवी लावत, तर त्यातील आकाशी रंगाचा शर्ट घातलेल्या इस्माने फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावला, तर फिकट पोपटी शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट घातलेल्या इस्माने फिर्यादीस धक्का देऊन खाली पाडून दोन्ही इस्मांनी फिर्यादीस मारहाण केली। तसेच फिर्यादीच्या ताब्यातील पल्सर मोटरसायकल, एक मोबाईल, 2300 रुपये रोख असं एकूण 92,300 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरी करून तिने अज्ञात इसम पळून गेले असल्याच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकात सदर गुन्ह्यातील मोटरसायकलचा आणि अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी आणि तांत्रिक विश्लेषण केले। सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी सौरभ संजय शिंदे वय 27 वर्ष, राहणार हुसेननगर, वार्ड नंबर 1, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर याने त्याचे साथीदार जुबेर हारून शेख वय 22 वर्ष, राहणार नवीन पोस्ट कॉलनी जवळ गोंदवणी, वार्ड नंबर 1, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर, अरबाज आयुब पठाण, राहणार हुसेननगर, वार्ड नंबर 1, श्रीरामपूर यांच्यासह मिळून केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपींचा शोध घेतला असता यातील आरोपी सौरभ संजय शिंदे आणि जुबेर हारून शेख हे हुसेननगर पाटाजवळ वार्ड नंबर 1 येथे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल तपास केला असता त्यांनी नमूद गुन्हा हा तिन्ही साथीदारांनी मिळून केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना तात्काळ गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्यामध्ये 80,000 रुपये किमतीची एक पल्सर मोटरसायकल, तिचा क्रमांक MH21BU 7776, 10,000 रुपये किमतीचा एक रिअलमी कंपनीचा C25 मॉडेलचा मोबाईल, 2,000 रुपये रोख रक्कम, त्यामध्ये 500 रुपये दराच्या 4 भारतीय चलनी नोटा, 25,000 रुपये किमतीची एक होंडा कंपनीची काळ्या रंगाची शाईन मोटरसायकल, तिचा नंबर MH17CC 1820 असा एकूण 1,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आणि 194/2026 BNS कलम 309(4), 311, 35 प्रमाणे दाखल गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्यात आलाय। सदर गुन्ह्यात 2 आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे। फिर्यादी नामे विलास वलेकर हे दिनांक 16 मार्च रोजी शिर्डी येथे दर्शन करून श्रीरामपूर मार्गे त्यांचे बीड येथे त्यांच्या मूळ गावी जात असताना अज्ञात 3 इसमांनी श्रीरामपूर शहरामध्ये त्यांची मोटरसायकल अडवून त्यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल, मोबाईल आणि रोख 2300 रुपये असा मुद्देमाल चोरून नेला होता। सदरबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणावरून त्यांना जी माहिती प्राप्त झाली त्यावरून त्यांनी सदर गुन्ह्यात आरोपी नामे सौरभ संजय शुक्ला आणि जुबेर हारून शेख असे 2 आरोपींना ताब्यात घेतलेले गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। 3ऱ्या आरोपीचा शोध घेत आहोत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वागचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, सागर बनसोडे, सचिन दुकळे, रामेश्वर तारडे, अमोल गायकवाड यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोशन विजय निकम हे करीत आहेत। न्यूज सुपर वनसाठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।